श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात आपण हरिपाठाचे चरण 4, चरण 5 आणि चरण 6 अशा 3 चरणांचा मराठी अर्थ ऐकणार आहोत. चरण 4. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिनसी वाया. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजे जन्म मृत्यू रूप संसार दुःखापासून एक हरीच आपल्याला सोडवणारा आहे. हरी आपल्याला सोडवेल असा दृढ विश्वास असल्या वाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे. हरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून भक्ती होईल व भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करेन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय. म्हणून तसे बोलू नये. देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझ्या मनात प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ शीन न करता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढाताणीतून तू स्वतःला स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा. देहपुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहे व हरीचे भजन मात्र मुळीच करत नाही. हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरून जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चरण 5. योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विनी अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. म्हणजे अष्टांग योग व यज्ञ यांचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही सर्व हरी प्राप्तीविषयीची बहिरंगे दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करणाऱ्यांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने तो योग यज्ञ वगैरे करतो. त्यामुळे खरा धर्म नष्ट होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो. भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळावायचा नाही. म्हणजे देववचन गुरुवचन यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या वाक्याच्या उपदेशानेच होतो. आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव हा गुरुद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल. तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाऱ्यांमध्ये गूढ जर आत्मज्ञानच नसेल तर तो आपल्याला काय सांगणार. कारण आत्मज्ञान होणे हे सर्वांचं हित आहे. गुदचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय सांगेल. तो जे सांगेल ते कोरडेच असेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूंची संगत करणे हाच होय असा मी माझ्या अनुभवावरून जाहीर करतो. चरण 6. साधुबोध झाला तो न्यूरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आले भाग्य विनटला, साधूचा अंकिल हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी सांगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वे. हरी दिसे जनी आत्मतत्वे. म्हणजे
साधन चतुष्टय अधिकाऱ्या श्री गुरुरूपी साधूंनी तत्वमसी ह्या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो. पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मांमध्ये नाहीसा होतो. मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातीत जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीने न उरून औषध ज्ञानाज्ञानातील सहज निधर्म ब्रह्मस्थितीने असतो. जसे कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी ह्यांपैकी काही एक शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्येची निवृत्ती होऊन नित्य निधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षाने सुशोभित होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्वरूप हरी दिसत आहे. यापुढील चरणांचा अर्थ आपण समोरील भागात बघू.